इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। येत्या 2 डिसेंबरला होणाऱ्या अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक 19च्या भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार मंजुबेन धल तसेच महेश मोरे यांच्या जनसंपर्क प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 7 ते 9 या कालावधी अंतर्गत शिवधाम कॉम्प्लेक्स अंबरनाथ पूर्व येथे करण्यात आले होते। भारतीय जनता पक्षाचे शहर उपाध्यक्ष तसेच अंबरनाथ व्यापारी संघाचे अध्यक्ष कांजीबाई धल तसेच अलीकडेच नाराजी नाट्याच्या अनुषंगाने शिवसेनेतून भाजपात प्रवेश केलेले शिवसेनेचे माजी विभाग प्रमुख तथा अंबरनाथ व्यापारी संघाचे रूपसिंग धल यांच्या प्रमुख पुढाकारयुक्त आयोजनाअंतर्गत भारतीय जनता पक्षाच्या प्रभाग क्रमांक 19च्या अधिकृत उमेदवार मंजुबेन धल तसेच महेश मोरे यांच्या शिवधाम येथील भाजप जनसंपर्क प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार तेजश्री विश्वजित करंजोळे पाटील तसेच भारतीय जनता पक्षाचे युवा नेतृत्व तथा कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजोळे पाटील यांना विशेष आमंत्रित करण्यात आले होते। भारतीय जनता पक्षाचे प्रभाग क्रमांक 19च्या अधिकृत उमेदवार मंजुबेन धल तसेच इतर भाजप महिला पदाधिकाऱ्यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार तेजश्री विश्वजित करंजोळे पाटील यांचे विधिवत औक्षण करीत त्यांचे विशेष स्वागत करण्यात आले। सदर उद्घाटन सोहळ्याला भारतीय जनता पक्षाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच जनसामान्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत अभूतपूर्व प्रतिसाद दिला। हम तुम्हारे साथ हैं, मेरी भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भारतीय जनता पार्टी भारत माता की तेजस्वी ताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे निवडून येणार कोण? भारतीय जनता पक्षाच्या प्रभाग क्रमांक 19चे अधिकृत उमेदवार मंजुबेन धल तसेच महेश मोरे यांच्या शिवधाम येथील भाजप जनसंपर्क प्रचार कार्यालयाचा उद्घाटन सोहळा भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार तेजश्री विश्वजित करंजोळे पाटील यांच्या शुभ हस्ते फीत कापत संपन्न झाला। आपण आता या प्रभाग क्रमांक 19च्या कार्यालयाच्या उद्घाटनास संबंध इथे सगळेजण जमलेले आहोत आणि आपल्याला आता आपले लाडके युवा नेतृत्व अभिजित दादा जे कल्याण जिल्हा सरचिटणीस आहेत त्यांच्या हस्ते आपल्या इथे 40 कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश होत आहे। तर मी अभिजित दादाला विनंती करतो की ह्या कार्यकर्त्यांचा प्रवेश इथे करून घ्यावा। भारतीय जनता पार्टीचा वंदे 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 भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा भारत माता की भारत माता की। बापू इधर मुझे देशाचा सन्मानाने रोविला हो पटके पार या प्रगल्भ भारत नेतृत्वाला युवा नेतृत्व सैनिकांनी दिलेली आहे। हे आपले सगळे पुढचे होणारे नेतृत्वामध्ये कमी पडू देणार नाही। उद्घाटन झाले सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आजच्या उद्घाटनाच्या निमित्त शुभेच्छा देतो। तसेच या ठिकाणी आज आपण पाहू शकतो नागरिकांमध्ये खूप आनंदाचा उत्साह या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। कारण जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीचं कार्यालयाची स्थापना होते
त्या ठिकाणी परिसरामध्ये होणारा अन्याय असेल की परिसरामध्ये होणारा गैरसोय असतील ते ऑटोमॅटिक त्या ठिकाणी मार्गी लागतात. आणि जसं की आता सर्वांनाच ठाऊक आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आज संपूर्ण अंबरनाथमध्ये एक परिवर्तनाची लाट त्या ठिकाणी आहे. आज अंबरनाथमध्ये छोटा छोटा लहान बाळ तिथं परिवर्तनाकरता आज त्यांनी हातात भारतीय जनता पार्टीचा झेंडा घेऊन त्या ठिकाणी निघाला आहे. मी उपस्थित सर्व नागरिकांना विनंती करतो की आज आपण या ठिकाणी एक निश्चय केला पाहिजे की ज्यांनी या ठिकाणी आपल्याला 25 वर्ष उल्लू बनवलं, 25 वर्ष आपल्याच कष्टाचा कामाचा पैसा त्या ठिकाणी लुटला आणि त्या ठिकाणी स्वतःची प्रगती करून घेतली, परंतु हे शहर जैसे ते ठेवलं. परंतु आता जैसे ते ठेवल्यानंतर आता आपण जागृत झालं पाहिजे आणि त्या ठिकाणी यांना याची जागा त्या ठिकाणी दाखवायची आहे. यांनी आपल्याला 25 वर्ष उल्लू बनवलं, यंदाच्या वर्षी आपण यांना उल्लू बनवूया आणि यांना त्याच्या घरचा रस्ता दाखवूया. निश्चित या ठिकाणी विजय आपलाच आहे. संपूर्ण अंबरनाथ शहरामध्ये एक परिवर्तनाची लाट त्या ठिकाणी वाहते. मी सर्व नागरिकांना विनंती करतो की या लाटेमध्ये आपण देखील सामील व्हा आणि ही लाट ज्या ठिकाणी आपल्याला घेऊन करेल निश्चितच त्या ठिकाणी अंबरनाथ शहराचं अंबरनाथ शहराचा विकास त्या ठिकाणी चालू होईल. मी आपण सर्वांना विनंती करतो की अंबरनाथ शहराच्या विकासासाठी या परिवर्तनाच्या लाटेत सामील व्हा. निश्चित भारतीय जनता पार्टी या ठिकाणी नगरपालिका कमल घेणारच आणि ज्या दिवशी भारतीय जनता पार्टीचा कमल घेणार संपूर्ण आपल्या समस्या मी आपल्याला शब्द देतो की 6 महिन्यामध्ये आपण त्याला निवारण करू. आज मी या ठिकाणी आपल्याला ओपन या गोष्टीचा मी ओपन तुम्हाला या ठिकाणी आश्वासन नाही घेत तर त्या ठिकाणी शब्दच देतो. आपण या ठिकाणी मोठ्या संख्येत आलात, अशाच मोठ्या संख्येत येणाऱ्या 2 तारखेला आपल्याला स्वतः त्या ठिकाणी मतदानाकरता जायचंय आणि जेव्हा आपण मतदानाकरता जाऊ आपल्या मनामध्ये आपल्याला एकच विचार ठेवायचा आहे की यंदाच्या वर्षी आपल्याला परिवर्तन करायचं नाहीये. 3 बॉक्स असतील, 3 बॅलेटचे बॅलेट पेपर असतील, 3 ठिकाणी जाऊन आपण कमळचा बटन त्या ठिकाणी लावायचे. आपलं प्रेम आपला आशीर्वाद त्या ठिकाणी आपल्याला मतदानाच्या माध्यमातून त्या ठिकाणी दर्शवायचं आहे. आपण या ठिकाणी उपस्थित राहिला आपल्या काही खाती आहे त्या गोष्टीला लक्षात घेत भारतीय जनता पार्टीने अशा बॅनर क्रमांक 19 मध्ये देखील महेश मोरेंसारखा एक एज्युकेटेड उमेदवार त्या ठिकाणी दिलाय ज्यांनी त्या ठिकाणी असेल. आज आपण तेजस्वी ताईंचं बघतो की तेजस्वी ताई स्वतः त्या ठिकाणी चार्टर्ड अकाउंटंट आहे. जिकडे हे कॉमर्स फॅकल्टीची सुरुवात होते कॉमर्स फॅकल्टीचा थोडी शिकत ती चार्टर्ड अकाउंटंट असते. आपल्या ताई असते तेजस्वी ताई चार्टर्ड अकाउंटंट आहे. आपल्याला विनंती करतो त्या सर्वांना आपल्याला प्रचंड मतात त्या ठिकाणी विजय करायचे. धन्यवाद. तेजस्वी ताई आगे बढ़ो, तेजस्वी ताई आगे बढ़ो, तेजस्वी ताई आगे बढ़ो. भारतीय जनता पार्टीचा भारत माता की जय. दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. मंजू ताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. भारतीय जनता पार्टीचा तेजस्वी ताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अभिजीत दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. विलास सेठ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. महेश मोरे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अंजू मैडम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. कोण म्हणता येणार नाही, येण्याशिवाय राहणार नाही.